ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी सन्माननीय समीर देशमुख साहेब यांचं स्वागत आज पुढील सर करतील अशी विनंती आहे. असू द्या. समीर देशमुख योग प्रशिक्षक आहेत आणि सरांचे मित्र आहेत, आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला आशीर्वाद म्हणा, शुभेच्छा असल्या की आपण झपाट्याने पुढे जायला प्रेरणा मिळतं. मी चव्हाण सरांना विनंती करेल त्यांचं आपण मी शिरोडे सरांना विनंती करेल की त्यांनी चव्हाण सरांचं स्वागत करावं. आणि चव्हाण सर, संजय सर कार्यकारी सदस्य राणी लक्ष्मी उद्यान ज्येष्ठ नागरिक म्हणून त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्या राजपुरी सरांच्या हस्ते पालकापैकी एक जण या सगळ्यांनी एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी विनंती करेन की आपला सन्मान आमचे मित्र अरुण राव कार्यकारी सदस्य करतील अशी त्यांना नम्र विनंती. या शेवटी पालकांच्या कौतुकामध्ये आपल्या पाल्याच्या कौतुकामध्ये पालकांचं कौतुक आहे. आणि आपण इथे पाठवलंच नसतं तर हा क्षण आपल्याला अनुभवता आला नसता. मी अभिरावांना विनंती केली महिला प्रतिनिधी यांचं स्वागत आपले नागपुरे सर करतील अशी विनंती करतो. या ठिकाणी आमच्या राणी लक्ष्मी उद्यान कार्यकारिणीचे सन्माननीय कार्यकारिणी सदस्य उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करेन की त्यांनी शिरोडे साहेबांचा सन्मान करावा. गुलाब पुष्पदेऊन त्यांच्या या ठिकाणी सन्मान वगैरे या मनोहरवाणी यांचा सन्मान करावा. जवान मनोहरवाणी यांचा कार्यकारी सदस्य यांचा सन्मान होत आहे. अरुण ऐराव यांचा सन्मान या केतन शहा हे त्यांचा सन्मान करीत आहेत. मी केतन शहा यांचा सन्मान राहिलेला आहे. यांचा सन्मान अरुण मोठा हॉल घ्यावा लागेल. नक्की मोठा हॉल घ्यावा लागेल. सुरुवात मैदानात फुल घेतलंय. केतन शहा यांच्या ठिकाणी सन्मान मित्रो, आजच्या या क्लासच्या निमित्ताने बोला मला बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. कारण दिसत नाही म्हणे काही आता कसा कार्यक्रम असतो आपण पट कार्यक्रम आहे त्याच्यामुळे फार काही आडेवेळे न घेता आपण पुढे चालूया. या क्लासची वाटचाल प्रोटोकॉल इंडिया कराटे ऑर्गनायझेशन ठाणे
या संस्थेचे संचालक आणि कार्यकर्ते म्हणजे आपल्याला सगळ्या कल्याणमध्ये सुप्रसिद्ध असलेले योगा प्रशिक्षक माननीय नयनसिंग राजपुरोहित या क्लासबद्दल आणि त्यांच्या एकंदरीत या प्रवासाबद्दल त्यांनी मनोगत व्यक्त करावं, म्हणजे प्रस्तावनाही होईल आणि नेमकं आपण कशासाठी आलोय काय झालंय तर ही ऑर्गनायझेशन म्हणजे आमच्या संयोजकांनी जर सांगितलं तर अधिक सोन्याहून पिवळं होणार आहे. मी राजपुरोहित यांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आपल्या आलेल्या सर्व प्रमाणांना खूप अभिनंदन. मैं त्यांना बोलू द्या काय जो आए सभी मेहमानों को बहुत बहुत धन्यवाद और पेरेंट्स का भी बहुत बहुत धन्यवाद. पानी थोड़ा सा सबको अकंडी बोलना हुआ अकंडी बोलेगा, लेकिन हम लोग ऐसे हैं जो स्पोर्ट्समैन होते हैं वो धूप छाव और बारिश नहीं देखते. ये मेन बात है. अगर धूप से डर गए और रह गए तो नहीं करेंगे. तो स्पोर्ट्समैन नहीं, धूप छाव और बारिश नहीं देखते. जब करना है तो करना है. तो अगर मैं अपने बारे में बताऊं, जब शुरुआत मेरा 9th से हुआ था, 9th में था मैं, तो कल्याण में कराटे क्लास बहुत कम था, एक ही क्लास था और एक वालगुड़ी में था श्रीनिवासन करके और एक अमरनाथ में था. 3 क्लास था. उस टाइम में मैंने ढूंढ के सब देखा. तो मुझे जो इंस्ट्रक्टर जो सिखाते हैं उनका जो नेचर है, स्वभाव में पहले देखा कि जो सिखा रहे हो सिर्फ फाइट नहीं, नेचर भी अच्छा होना चाहिए, उनका कमिंग भी अच्छा होना चाहिए, बच्चों से व्यवहार भी अच्छा होना चाहिए. तो मुझे वो सब पसंद नहीं आया होता. तो मैं अमरनाथ में गया, यहाँ से बहुत लंबा पड़ता था, लेकिन फिर भी मैं 9th से होते अभी जो बच्चे हैं उनको पेरेंट्स जबरदस्ती लेके आते हैं और मैं वो था जो जबरदस्ती जाता था. घर वाले बोलते इतना लंबा क्यों जाता है, मत जाओ. हाँ, फिर मैं यहाँ से साइकिल लेके जाता हूँ. साइकिल लेके जाता हूँ तो आधा घंटा पौना घंटा कम से कम आधा घंटे से ज़्यादा ही लगता था. तो वहाँ ज़्यादा तो मेरे शर्ट पूरा पसीने से भीग जाता था. तो हमारे इंस्ट्रक्टर जो बोलते थे कि अभी तुम एक्सरसाइज क्या करो, तुम्हारा एक्सरसाइज ऑलरेडी हो गया है, फिर भी आप करो. तो चेंज करके मैं पूरा 2 घंटा पूरा प्रैक्टिस करा और कभी भी मैंने रेस्ट नहीं दिया. बच्चे सुन लो, जब अगर करना है तो पूरा मन लगा के करना है कराटे. तो यहाँ भी ऐसा नहीं करना है मेरा पैर दुख रहा है, मेरा सर दुख रहा है, मेरा हाथ दुख रहा है, मैं थक गया, आज बच्चे भी होगा. और 52 डेज करना है हमें, 2 दिन करना है. तो पूरा मन लगा के करना है, उसमें कोई भी नहीं. फिर भी हम आपको बहुत रेस्ट देते हैं, 10 मिनट 5 मिनट, ठीक है, सब अच्छे से करना. तो मैं वही बता था, यहाँ से अमरनाथ जाता था और पूरा मन लगा 10 साल मैंने कंटिन्यू किया 10 ईयर. ऐसा कोई चीज नहीं रहेगा. इसमें एक रिकॉर्ड है मेरा 6 साल में मैंने एक क्लास भी मिस नहीं किया. 6 साल मेरे तो गाँव जाना तो छुट्टी में प्रोग्राम में तो मेरे को तो नहीं आऊँगा, आप लोग जाते हो. और 6 साल में कोई क्लास मिस नहीं किया. तो वो लगन से मेरा था. तो मैं जब तक ब्लैक बेल्ट के ऊपर नहीं पहुँचा तब तक कभी क्लास हो नहीं किया. उसके बाद मुझे इंस्ट्रक्टर सीख गया. इंस्ट्रक्टर होने के बाद मैंने चांदीबाई कॉलेज, आरकेजी कॉलेज, सेंट थॉमस स्कूल, वहाँ पर एक ऑक्सफोर्ड करके स्कूल है, मैं अम्बादार की स्कूल है. यहाँ तक जो है आने तक सुबह 6 बजे तक क्लास स्टार्ट होती है. वहाँ पर यहाँ से 4:30 बजे उठ के फ्रेश हो गए, 6 बजे खाने में क्लास स्टार्ट कर रहा है. अब मैं 12th में था. तो सुबह में यहाँ से कितना लोग 6 बजे उठ के घर से निकलते नहीं है, मैं 6 बजे आके क्लास शुरू करता था. तो मेरे जो सीनियर जो मेरे साथ में बहुत खुश हो रहे थे कि जो कल्याण से तो अपन आना आगे क्लास दे रहा है, वो भी अच्छी. फिर 8 साल में कर्नाटक में जा गया. उसमें थोड़ा मुझे गैप हो गया 8 साल. ये मेरा अनुभव आपको बताता हूँ. सुबह
ये 4 से 6 डेली मेरा प्रैक्टिस होता है, 4 से 6। अभी गार्डन बहुत अच्छे अच्छे बने इधर, पहले इसमें डेली गार्डन अच्छा था, ग्राउंड सुबह मिला, इतना डेवलप नहीं था, पूरा घास था, थोड़ा बहुत था उधर। फिर भी हम इसमें डेली बारिश हो, सर्दी हो या गर्मी का मौसम हो, डेली 4 से 6 एक्सरसाइज करके जाना मतलब जाना, इसलिए मैं अभी तक यहाँ तक पहुँचा हूँ। आप लोग को बहुत बहुत धन्यवाद, आप लोग सब आज निकल के आए। और बताता हूँ आप मेरे जो प्रमुख पाहुने हैं सभी विष्णु भाई जी, उनका मैं आपको बताता हूँ बारिश के बारे में। ये अपना रामबाग 1 नंबर का जो शिवसेना ऑफिस था, वहाँ का स्टार्टिंग फाउंडर मेंबर यही है, और ये उद्योगिक शिवसेना शाखा वहाँ से स्टार्ट हुई थी। और इनको मैं जब इनके से छोटा बच्चा था तब से देखता हूँ, उस समय में वहाँ पर बहुत पानी भरता था जीवन पर, तो 3-3, 4-4 दिन बाहर से लोग कट जाता था, वो कुछ पानी दूध खाना सब रुक जाता था। ये भाई साहब इतने रुपये पानी में घुस के ब्रेक जब से देखे सबके घर घर में भाग के आते थे, मैं देखा अपने आंखों से। बहुत अच्छा वीडियो बनाया था, पूरे कल्याण में इनका नाम था, अभी बहुत नाम है इनका, और बहुत है सीखना चाहिए इनके साथ। मैंने और एक सीखा बात कि समझे 2 झगड़ा है मेरा वकील का, तो अगर मैंने उनको कंप्लेन किया कि नितिन ने मेरे साथ कोई गलत किया तो मेरी बात तो जरूर सुनेंगे, लेकिन जब तक इनकी बात नहीं सुनेंगे तब तक निर्णय नहीं लेंगे। ये मैंने अनुभव किया इनके साथ दिखा मैंने, क्योंकि मैं एकदम बाजू में था, ये शाखा और ये दुर्ग एकदम एक ही दीवार बाजू में थी। और उन्होंने एक बार यूज किया था कि गिव रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट, अगर आप किसी को रिस्पेक्ट देंगे तो आपको रिस्पेक्ट मिलेगा, आप अगर आप सामान्य को अच्छा बिहेव नहीं करेंगे तो आपसे भी बिहेव अच्छा नहीं होगा। मैंने काफ़ी अच्छा सीखा था बचपन से इसके साथ। बहुत बहुत धन्यवाद। यांना विनंती करेल त्यांनी मनोगत व्यक्त करावं, 2 शब्द मित्राबद्दल बोला। सन्माननीय सगळे मान्यवर आणि पालक, मी आजपर्यंत कधी असं माईकवर बोललो नाही, लहानपणापासून नैतिक सोबत राहिलेलो आहे, त्याच्यामुळे त्याला मी लहानपणापासून ओळखतो, त्यांचं कष्ट काय असतात ते मी त्याच्याकडून बघितलंय, एवढी जिद्द आणि कष्ट करून त्यांनी जे आज इथे पोचले ते फक्त त्याच्या जिद्दीमुळे आणि कष्टामुळे। आणि समीर दादाच्या बद्दल बोलायचं झालं तर एवढ्या पावसात ते येऊन जे कष्ट करायचे, जे लोकांना मदत करायचे, त्याचा आजपर्यंत त्यांना थोडासाही गर्व नाहीये की बाबा आपण एवढं सगळं केलेलं आहे, आपण करतोय, याचा त्यांनी कधीच गर्व नाही केला। मित्राची शाबासकी, थोडीशी कौतुकाची थाप प्रेरणा देत असतो, आणि आज तुमचं येणं हेच महत्वाचं आहे। चव्हाण सर असतील, देशमुख साहेब असतील, आपण जे इंटरेस्टिंग करत असतो किंवा एक आपल्याला प्रेमाचं नातं असतं, त्यावेळेस आपण काही काळ वेळ काही बघत नाही आणि बोलवलं का येतो। आपल्यामध्ये अशी व्यक्ती आहे की ते कल्याणिस्टमध्ये सन्माननीय आमदार सुरभाताई गायकवाड यांचे ते मीडिया प्रमुख म्हणून मीडियाचे करतात, पतंजलीची मीडिया ते सांभाळतात। हल्लीच्या काळामध्ये पहिले पेपर हा मीडिया होता, आज सोशल मीडिया इकडे तिकडे व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम फेसबुक तुम्हाला सर्वांना माहीत आहे, आणि याच्या माध्यमातून पुढे गेल्याशिवाय काहीही होत नाही। मी नितीनजींना विनंती करेल की या निमित्ताने त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं, आणि तोपर्यंत विद्यार्थी सांभाळतील त्यांना। धन्यवाद सगळ्यांना। प्रथम धन्यवाद आमचे पतंजली योग शिक्षक नयनजी, आणि पतंजली योग शिक्षक सोबत आम्ही त्यांच्यासोबत जोडलं गेलो, खूप छान त्यांचा स्वभाव आहे। कल्याणिष्ट काही कार्यक्रम असू दे, त्यांना एक फोन गेला की ते पहिले पोहोचतात आणि कोणाच्याही मदतीला धावून येणं त्यांचं काम आहे। आणि आम्ही जवळपास
वलंगणाच्या पायथ्याशी आम्ही आश्रममध्ये 150-200 मुलांना योगा शिकवण्यासाठी जात होतो. भाईजींनी एवढं छान असं योगा त्यांना शिकवला आणि मागच्या वर्षी कंटिन्यू 10 दिवस ते 150 मुलांना शिकवत होते. आणि एक त्यांचा जी मेहनत आहे ती बघतोय आपण. खूपच छान ते सगळ्यांना म्हणजे मुलांना एवढं छान हँडल करतात ना, त्यांची ती पद्धत ती खूप छान आहे. मुलांना तर योगा शिकवतातच, पुन्हा जे आता इथे हे उद्यान आहे ज्येष्ठ नागरिक त्याशी वाढदिवस साजरा केला. खूप छान पद्धतीने सगळे ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी आले होते आणि एवढा छान वाढदिवस साजरा केला त्यांच्याच त्यांनी. अतिशय ते एवढं छान वाटतं ना. आज त्यांनी आम्हाला बोलवल्याबद्दल त्यांचं खरोखर आभार आहे. संजय भाईजी या ठिकाणी आलेले आहेत, योग शिक्षक आहेत. ते सुद्धा खूप छान म्हणजे ते योग शिक्षक आहेत. ते आम्ही जवळपास 40-45 लोकांचा क्लास चालवतो, मोफत पतंजली योग क्लास. आणि त्या ठिकाणी ते योगा शिकवत असतात. भाईजी त्या ठिकाणी नेहमी येत असतात आणि खरोखर खूप छान धन्यवाद. आणि या मुलांकडे बघून खरोखर सगळ्यांना ते अतिशय गेली अनेक ठिकाणी त्यांनी योगा शिकवलेला आहे. कॉलेजमध्ये किंवा शाळांमध्ये उल्हासनगरला जाऊन अनेक ठिकाणी, काही ठिकाणी तो मोफत शिक्षण दिलेलं आहे. शाळेमध्ये जाऊन अनेक ठिकाणी त्यांना एवढा अनुभव आहे कामाचा योगाचा, तो खूप उल्लेखनीय आहे. आणि त्यांनी असंच समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी काम केलं पाहिजे ही त्यांच्याकडनं इच्छा आहे. धन्यवाद सर्वांना आणि स्वागत सगळ्यांचं. पॅरेंट्स त्या ठिकाणी आलेले थोडे पावसामध्ये मुलांनाही खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सगळे खूप यशस्वी आणि मोठे व्हाल ही सदिच्छा आणि शुभेच्छा तुमच्यासाठी. आता आपले संजय भाईजी 2 शब्द बोलतील. खरोखर ते आलेले त्या ठिकाणी. सन्माननीय संजय चव्हाण सर हे कल्याण ईस्टमधील आपल्या तहसील प्रभारी आहेत आणि ईस्ट आणि वेस्ट या निमित्ताने एकत्र येत आहे हे आम्हाला आनंद वाटतोय. कारण आपण ईस्ट वेगळं वेस्ट वेगळं, आपलं कल्याण एकच आहे हे आपण जाणीव ठेवावं. आपण एकत्रपणे जर कार्यक्रम करत राहिलो, कारण पतंजलीची जेव्हा शोभायात्रा काम असतं त्यावेळेस ही मंडळी एकत्रपणे दिसतंय. आणि चव्हाण सरांचं वाढदिवसाच्या दिवशी मनोगत ऐकलेलं आहे. उत्तम असे मनोगत म्हणजे आपल्या स्टाईलने सादर करतात. मी चव्हाण सरांना विनंती करेन की त्यांनी संजय चव्हाण सरांनी त्या ठिकाणी या सर्टिफिकेट वाटपाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांचं मनोगत व्यक्त करावं ही विनंती. माननीय आदरणीय सर्व प्रतिष्ठित आणि आमचे सगळे देशाचे हितचिंतक, खरोखर सगळ्यांचा हा मोठा चेहरा बघितला की खरोखर असं प्रफुल्लित मन वाटतं की इथे आल्यावर मला एवढा आनंद झाला की खरोखर पाऊस नाहीये तरी सगळी बादल मला दिसले, ढग दिसले बघा, म्हणजे पांढरे शुभ्र कसं वाटतं, सुंदर वाटतंय ना. आणि त्याच्यामुळे हा बाहेर पाऊस पडतो ना, या सफेद ढगांमुळे बाहेर पाऊस पडतोय. खरोखर अतिशय सुंदर असं सगळ्यांचा एकदम गोंड चेहरा, खरोखर वाखाणण्यासारखा. मी आता जास्त घेत नाही कारण सगळ्यात भाषेत केलं मला याचे कोण देणार नाही. बाईने खरोखरच अतिशय कष्टाचे दिवस काढले, अतिशय कष्ट केले आणि ते तुम्हाला सांगितलंय की त्यांनी जे कष्ट केले ते तुमच्या वाट्याला नाही आहे, पण त्यांनी ते ज्या कष्टातून शिकले ते तुम्हाला शिकवणार आहे. ते फक्त तुम्ही थोडा वेळ मनमोकळेपणाने तुम्ही जो देणार आहात वेळ तो चांगल्या कामासाठी द्या आणि ते तुम्हाला जे शिकवणार आहे ते तुम्ही आपल्या पदरात काढून घ्या. जास्त का बोलत नाही. धन्यवाद चव्हाण सर. मित्र, हा जो शुभारंभ झाला राणी लक्ष्मीबाईमध्ये